मुंबईसह 29 महापालिकांचा महानिकाल आपल्या हाती येतोय आणि अशातच आता मुंबई महापालिकेमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे आणि त्यानंतर भाजपच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे। भाजपकडनं विजय जल्लोषाची जोरदार तयारी करण्यात येते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळामध्ये या जल्लोषामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यासाठीची ही जोरदार तयारी सध्या भाजपच्या मुख्यालयामध्ये सुरू आहे। रवींद्र चव्हाण सुद्धा या जल्लोषामध्ये सहभागी होणार आहेत। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन। भारतीय जनता पक्षाने मुंबईमध्ये मिळवलेल्या या विजयानंतर अमित साटम यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलेलं आहे। साटम यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर दोघांचा फोनवरून संवाद। अमित, खूप अभिनंदन। खूप डायरेक्ट चांगलं झालं। आता काही चिंता करायचं कारण नाही। फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे। आता आपण बस एकदम जबरदस्त आहे त्याच्यात, म्हणजे लेटेस्ट होप। यस 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 अमित, खूप अभिनंदन। खूप डायरेक्ट चांगलं झालं। आता काही चिंता करायचं कारण नाही। फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे। आता आपण बस एकदम जबरदस्त आहे त्याच्यात, म्हणजे लेटेस्ट होप। यस 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 जालन्यामध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे। 65 पैकी 41 जागांवरती भाजपनं विजय मिळवलेला आहे। तर जालन्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला 12 जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला 9 जागांवरती विजय मिळालेला आहे। जालन्यामधले निकाल आपल्या समोर आहेत। जालन्यामध्ये MIMला 2 आणि 1 अपक्ष या ठिकाणी विजयी झालेला आहे। जालन्यानंतर आता बातमी सोलापूर की सोलापूर मनपामध्ये MIMनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आपल्याला निकालांती पाहायला मिळतं आहे। सोलापूर मनपामध्ये जवळपास 7 जागांवरती MIMचा विजय झालेला आहे। मुंबईतनं अपडेट। दहिसर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये भाजपच्या उमेदवाराच्या विजयावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे। वॉर्ड क्रमांक 3 मधनंही अपडेट। वॉर्ड क्रमांक 3 मधून प्रवीण दरेकरांचे बंधू प्रकाश दरेकर यांचा विजय झालेला आहे, मात्र त्या विजयावरती आक्षेप घेण्यात आलाय। तटकरे गटाच्या उमेदवाराकडनं प्रकाश दरेकर यांच्या विजयावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे। आमची 7000 मतं गेली कुठे? तटकरे गटानं हा सवाल उपस्थित करत आक्षेप घेतलेला आहे। सोलापूर पालिकेच्या प्रभाग 13 मधील सर्व भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। सोलापुरातनं निकाल येतोय प्रभाग 13 मधला। भाजपच्या सुनीता कामाठी, अंबिका चौगुले यांचा विजय झालेला आहे। भाजपचे सत्यनारायण गुर्रम त्याचबरोबर विजय चिप्पा सुद्धा विजयी झालेले आहेत। अमरावतीमधनं पुढची अपडेट। अमरावतीमध्ये त्रिशंकू महापालिकेच्या दिशेनं वाटचाल झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे। अमरावतीमधनंही अपडेट। अमरावतीमध्ये 87 पैकी 53 कल हाती आलेले आहेत। भाजप आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्याचं दिसतंय। अमरावतीमध्ये राष्ट्रवादीला 10, MIMला 6 जागा मिळालेल्या आहेत। अमरावतीमध्ये बसपाला आणि युवा स्वाभिमानला 3 प्रत्येकी जागा मिळालेल्या आहेत। अमरावतीत त्यामुळे त्रिशंकू महापालिकेच्या दिशेनं वाटचाल आपल्याला पाहायला मिळते आहे। 87 पैकी 53 कल हाती आलेले आहेत। भाजप काँग्रेसला या ठिकाणी प्रत्येकी 14 जागा मिळालेल्या आहेत। अमरावतीत राष्ट्रवादीला 10 जागा, MIMला या ठिकाणी 6 जागा मिळालेल्या आहेत, तर तिकडे बसपा आणि त्याचबरोबर स्वाभिमानी पक्षाला 3 जागा। मुंबईमध्ये आतापर्यंत भाजपचे 42 उमेदवार हे विजयी झालेले आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 36 उमेदवार हे विजयी झालेले आहेत। विजयी उमेदवारांचा आकडा आहे, आपण वर जो दाखवतोय तो आघाडीवर असलेल्या उमेदवारांचा आकडा आहे। शिंदेच्या शिवसेनेचे 16 उमेदवार हे विजयी झालेले आहेत, तर मुंबईत काँग्रेसचे 13 उमेदवार हे विजयी झालेले आहेत। मुंबईतली विजयी उमेदवारांची आकडेवारी। मनसेचे 2, MIMचे 6, सपाचे 3 उमेदवार मुंबई महापालिकेमध्ये विजयी झालेले आहेत। मुंबईत 227 पैकी 117 जागांचा निकाल हा हाती आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावरती या क्षणाला आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव या विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत। मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या
श्रद्धा जाधव, प्रभाग क्रमांक 203 मधून ठाकरे गटाच्या श्रद्धा पेडणेकर या विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 उमेदवार सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती, श्रद्धा जाधव आणि श्रद्धा पेडणेकर. प्रभाग क्रमांक 202 आणि प्रभाग क्रमांक 203 मधून या ठिकाणी आता 2 खरं तर विजयाच्या वार्ता या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी येऊ शकतात. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरू झालेली आहे. भाजपच्या आघाडीच्या उमेदवारांनी मॅजिक फिगर ओलांडलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोठी अपडेट, भाजप 65 जागांवरती आघाडीवरती आहे. दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसला आणखी एक विजय मिळालेला आहे. दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसचा आणखी एक विजय. एकनाथ शिंदे यांच्या माजी नगरसेविका आशा मामेडी यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसला आणखी एक विजय मिळालेला आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या आशा मामेडी यांचा या ठिकाणी पराभव झाल्याचं कळतं. तर तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसलेला आहे. तानाजी सावंत यांच्या बाबतची मोठी अपडेट. तानाजी सावंत यांना मोठा धक्का. तानाजी सावंत यांचा मुलगा हा या ठिकाणी पराभूत झालेला आहे. एकूणच जे निकाल आपल्या हाती येत आहेत त्यानुसार घराणेशाहीला लोकांनी नाकारल्याचं दिसतंय. तानाजी सावंतांचा मुलगा गिरिराज सावंत यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का. तानाजी सावंतांचा मुलगा या ठिकाणी पराभूत झालेला आहे. प्रभाग क्रमांक 37 पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 37 मधून तानाजी सावंत यांच्या पुत्राचा पराभव झालेला आहे. पुणे प्रभाग क्रमांक 37चा हा निकाल, धक्कादायक असा निकाल हाती आलेला आहे. कोणकोणते उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. प्रभाग क्रमांक 2 भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झालेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनश्री कोलगे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. प्रभाग क्रमांक 3 प्रकाश दरेकर हे विजयी झालेले आहेत, प्रवीण दरेकर यांचे भाऊ. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या रोशनी गायकवाड यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. धुळ्यातनं अपडेट. धुळ्यामध्ये भाजपचा मोठा विजय पाहायला मिळतोय. 44 जागांवरती भारतीय जनता पक्ष विजयी झालेला आहे. तर धुळ्यामध्ये MIM 10 जागा, राष्ट्रवादी 8 जागा, शिवसेना 4 जागांवरती विजयी झालेली आहे. मात्र या सगळ्यात धुळ्यात भाजपचा मोठा विजय, 44 जागांवरती भाजप या ठिकाणी विजयी झालेली आहे. मुंबई महापालिकेमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. भाजपनं शतक गाठल्याचं दिसतंय. भाजपकडनं विजयी जल्लोषाची यानंतर जोरदार तयारी सध्या केली जाते. भाजपच्या मुख्यालयामध्ये ही तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता थोड्याच वेळामध्ये भाजपच्या मुख्यालयामध्ये पोहोचतील. त्यापूर्वी सगळी तयारी सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा या जल्लोषामध्ये थोड्याच वेळामध्ये सहभागी होणार आहेत. दहिसर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये भाजपच्या उमेदवाराच्या विजयावरती मात्र आक्षेप घेण्यात आलेला आहे. प्रकाश दरेकर यांच्या विजयावरती आक्षेप घेतला गेलेला आहे. प्रवीण दरेकर यांचे बंधू असलेले प्रकाश दरेकर यांचा या प्रभागामधनं विजय झालेला होता. मात्र त्यांच्या विजयावरती आक्षेप घेतला गेलेला आहे. तटकरे गटाकडनं हा आक्षेप घेण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महापालिकेमध्ये 36 उमेदवार हे आतापर्यंत विजयी झालेले आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे 16 उमेदवार विजयी झालेले आहेत. मुंबई महापालिकेमधली विजयी उमेदवारांची ही आकडेवारी या क्षणाला आपण पाहतोय. काँग्रेसचे 13 उमेदवार विजयी झालेत मुंबईमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहोळ यांना फोन केलेला आहे. फोन करून देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामधली परिस्थिती जाणून घेतली आहे. मुरलीधर मोहोळ या ठिकाणी या दृश्यांमध्ये आपल्याला फोनवरून संवाद साधताना दिसतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुरलीधर मोहोळ यांना फोन आणि पुण्यामधली सर्व परिस्थिती ही मुख्यमंत्र्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं जाणून घेतलेली आहे. जे मोठे यश पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालं त्यानंतर अर्थातच हा सगळा आनंद मोहोळ यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच सगळ्या आनंदाचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून मुरलीधर मोहोळ यांच्याशी संवाद साधलेला आहे. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं सुद्धा मुख्यमंत्र्यांकडनं
अभिनंदन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे अमित साटम यांच्याशी संवाद साधलेला आहे। अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा अमित साटम यांना फोन। मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक।